सर, राजकारणात भाकीत व्यक्त करणं हे योग्य राहत नाही, कारण राजकारण हे अनिश्चित घटनांबाबत अनिश्चिततेवर आधारित असणारं जनमतावर आधारित असणारा निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. हा कुणा एका व्यक्तीवर अवलंबून नसतो. मागील वेळेला असणारी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फरक आहे. याच्यामध्ये 8 वर्षांचा फरक पडलेला आहे. याच्यामध्ये दुसऱ्यांदा मोदी सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे, काम करत आहे, आणि त्यानंतर परत तिसऱ्यांदा आलेलं आहे. पहिली जी निवडणूक झाली ती 2017 साली झाली. तेव्हा 14 साली सत्तांतर झालं होतं देशामध्ये, राज्यामध्ये. त्यानंतर 19ला झालं, परत 24ला झालं. यामधला अनुभव हा वेगळा आहे लोकांचा. राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आज परिस्थिती आहे ती वेगळी आहे. लोकांच्या हिताची असल्याची चित्र कुठेही नाही. केंद्रातल्या धोरणांच्या बाबतीत असेल, राज्यांच्या असेल. महानगरपालिकेमध्ये सुद्धा जी प्रशासकीय राजवट झाली त्याआधीसुद्धा भारतीय जनता पक्षाची राजवट होती. तर माझ्या मते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मते, ती जनतेला तेवढी पूरक आणि समाधानकारक नव्हती. कारण आज तुम्ही बघताय की युवकांचे विषय घेऊन आपण चर्चा करतोय, तर अनेक समस्या आहेत. आपल्या इथली वेदांता फॉक्सकॉनसारखी मोठी कंपनी सेमीकंडक्टर बनवणारी बाहेर गेली असेल. शहरामध्ये आपण पाहता, पेपरांमधून वाचता, न्यूजमध्ये आहे, MIDCमधून ज्या पद्धतीने उद्योजकांना धमकवलं जात आहे, शोषण होत आहे. हिंजवडीतल्या IT पार्कसारख्या ठिकाणी जायला 2-2 तास लागतात. 23 कंपन्या आज या पुणे जिल्ह्यातून हिंजवडीसारख्या ठिकाणातून निघून गेलेल्या आहेत. आपल्या पिंपरी चौकातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर 5:30 ते 7 या दरम्यान सर तुम्हाला या रॉक्सी चौकापासून ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असणाऱ्या चौकापर्यंत यायला तर अर्धा तास लागतो. अशी परिस्थिती आहे 500 मीटर यायला. तर त्यामुळे वाटचाल ही समाधानकारक असं नाही. फक्त एक चित्र निर्माण केलं गेलं, स्मार्ट सिटी, सबका विकास वगैरे, पण वास्तविकतेमध्ये तसं नाही. फरक हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे जनता मागच्या वेळच्या परिस्थितीला कंटाळून यावेळेला काँग्रेस पक्षाला चांगली संधी देईल. महाविकास आघाडी झाली तर त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगली संधी मिळणार आहे असा माझा विश्वास आहे.